हाय, मी मानसी. तर आज आम्ही आलेलो आहोत स्वराजच्या बर्थडेला, म्हणजेच ग्रीवा ग्रीशाच्या मामाकडे. स्वराजची छोटी बहीण हिंदवी आणि गेल्या गेल्या आम्ही तयारी करायला घेतली बलून्स फुगवून डेकोरेशनची. तर ही हिंदवी किती ड्रेस चेंज करते ते तुम्ही बघतच राहा. स्वराज, ग्रीवा, ग्रीशा हे तिघही जोडीचेच, त्यामुळे त्यांचा जन्म झाला तेव्हा एका घरात 3 बाळं. बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडायचा की तुम्ही 3 मुलं कशी काय सांभाळता? आम्हाला एक सांभाळता सांभाळता नाकी 9 होतात. तुम्ही 3 मुलं कसे काय सांभाळता? पण म्हणतात ना, वेळ माणसाला सगळं काही शिकवते, तसंच अगदी काहीसं. बघा, दुसरा ड्रेस आला लगेच. जुलै आणि फेब या 2 महिन्यात आमच्याकडे खूप सारे बर्थडे असतात. जुलैमध्ये चिन्मय दादाचा झाला, भारवी दिदीचा, ग्रीवा ग्रीशा आणि स्वराज, असे एकापाठोपाठ एक बर्थडे सेलिब्रेशन चालूच राहतात. हा आला रियांश, याचाही बर्थडे आत्ताच झाला. मॅडम पुन्हा आली ड्रेस चेंज करून. मॅडम सारख्या ड्रेसवर ड्रेस चेंज करत होत्या आणि बर्थडे बॉयच्या सीटवर इलाच बसायचं होतं. एकही सिंगल पिक त्याचा काढू दिला नाही. सगळ्या फोटोमध्ये या मॅडम. बर्थडे अगदी घरातल्या घरात करायचं ठरवलं ना, तरी पण आमचे सगळे रिलेटिव्ह जवळ राहतात, मामा, वहिनी, दादा. त्यामुळे असं म्हटलं तरी गर्दी बऱ्यापैकी आमची होऊन जाते. पण त्यानिमित्तानेच आम्ही सगळे एकत्र येतो. तसंच जो तो आपापल्या कामामध्ये बिझीच असतो. निमित्ताने का होईना सगळे एकत्र येतात, जेवण वगैरे करतात, गप्पा गोष्टी होतात, छान वाटतं. आणि मुलंही मस्त एकत्र येतात, मस्त धमाल मस्ती करतात. बर्थडे असल्यामुळे त्यांना केकही आवडीचा असा खायला मिळतो. महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे गिफ्ट्स. मग मला हे गिफ्ट्स आले, तुला काय गिफ्ट्स मिळाले ते ओपन करण्यात त्यांना खूप सारा इंटरेस्ट असतो. ही आहे मामाची सानिया. ही पण लहान होती तेव्हापासून आम्ही तिच्या बर्थडे सेलिब्रेशनला जातोय. म्हणजे आमच्याकडे आजच नाही तर खूप पहिल्यापासून हे एकत्र बर्थडे सेलिब्रेशन हे चालूच असतं. मी विचारत होते, मम्मी बर्थडे गिफ्ट काय घेतलंय स्वराजला? त्यांना काय माहिती नव्हतं काय घेतलंय ते, परंतु त्या पण खूप बदमाश आहेत. बॉक्सवरून त्यांनी बरोबर ओळखलं होतं की तू जी आम्हाला पिगी बँक घेतली तीच त्याला पण पिगी बँक घेतली आहेस. केक कटिंग झाली, जेवण झालं आणि त्यानंतर महत्त्वाचा पार्ट त्यांचा फेवरेट तो म्हणजे गिफ्ट ओपनिंग. आणि मग त्यानंतर काय गिफ्ट भेटले स्वराजला ते बघण्यात मोठा इंटरेस्ट. ही त्याला रिमोटची गाडी दिलेली होती त्याच्या काकांनी, हा पियानो. मग काय, एक झालं की एक झालं की एक बघण्यात त्यांची मोठी धमाल मस्ती चालू होती. पण बर्थडे बॉय जरा भाव खाऊन जात होता. ऑपरेटिंग कशी करायची ते दाखवून देत होते. गाणं कोणाला येत नाही बोलता व्यवस्थित, पण ॲक्टिंग तर बघा, याला वाजवता येत नाही आणि तिला बोलता येत नाही, पण एक्सप्रेशन असे देत होते की मोठे सिंगर आणि हा पण यातला मोठा मास्टर आहे असे एक्सप्रेशन देत होते. मामा, मामी, आई माझी, त्यानंतर इथे मामी आणि मामीची मुलगी आहे, दादा, वहिनी, त्यांची सून आणि मुलगा, ही त्याची मावशी आणि साईडचे त्यांच्या बाजूचे लोक होते. ते आम्हाला सोडायला आले होते आणि हिला आमच्या घरी यायचं होतं दीदीसोबत खेळायला, परंतु खूप उशीर झाल्याने ती रडतच घरी निघून